ना साखर, ना कस्टर्ड पावडर, मैदा, कॉर्नफ्लोअर तर अजिबातच नाही. आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त थंडगार असं फ्रूट कस्टर्ड बघणार आहोत. त्यासाठी 1 कप ओट्स घ्यायचे. ओट्स आणि त्यासोबतच घालणार आहोत 7 ते 8 खजूर. खजूरमधली बी काढून टाकायची. यामध्ये 1.5 कप दूध घालून घ्यायचं. गरम थंड कोणतंही दूध तुम्ही वापरू शकता. आता हे तिन्हीही पदार्थ 10 ते 15 मिनिटं तरी भिजत ठेवायचे. म्हणजे खजूर आणि ओट्स व्यवस्थित भिजले जातात. सगळ्यात शेवटी थोडंसं केसर घालायला मात्र विसरू नका. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, की 10-15 मिनिटं तरी ते भिजत ठेवायचं म्हणजे छान भिजलं जातं. फ्रूट सलाड आहे म्हटलं, की यामध्ये भरपूर फळांचा वापर करायचा. मुलं जी फळं खात नाहीत ना, ती फळंसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. फळं आधी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहेत. तर इथे मी द्राक्ष वापरली, केळी, सफरचंद आणि डाळिंब. तुम्हाला आवडत असतील ते सगळे फळं, सीझनल फळं असतील तर अतिउत्तम. हे फळं मात्र बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर इथे 1 ॲपल, केळी, द्राक्ष आणि डाळिंब घेतले. डाळिंबातले दाणे काढून घ्यायचे. आता ही सगळी तयारी झाली तोपर्यंत आपण जे दुधामध्ये ओट्स आणि खजूर भिजत ठेवले होते तेही व्यवस्थित भिजले जातात. भिजवलेले हे पदार्थ लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. वाटलं की थोडंसं घट्टसर आहे तर यामध्ये अर्धा कप दूध घालू शकता. मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं. छान असं बॅटर तयार होतं. सगळे फ्रुट्स मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि लगेचच हे तयार केलेलं बॅटर यामध्ये घालायचं. जराही गॅस न पेटवता, न शिजवता कॉर्नफ्लॉवर, कस्टर्ड पावडर काहीही वापरण्याची गरज नाही. एकदम परफेक्ट असं हे कस्टर्ड तयार होतं. चांगलं मिक्स करून घेतलं. कस्टर्ड कमीत कमी अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान थंड होतं. खाताना यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेतले आणि तयार आहे खाण्यासाठी थंडगार फ्रूट कस्टर्ड.